हॅलो, मी फौजी वाईफ प्रणाली. तर स्वागत करते तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल, की आम्ही कुठे निघालोय. फौजी गेले त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही सुद्धा वृंदावनला जायला निघालो होतो. पण आम्ही डायरेक्ट साताराहून वृंदावनला नव्हतो जाणार. इथून आम्ही मुंबईला जाणार होतो आमच्या आंटी अंकलकडे आणि मग तिथून आमची ट्रेन होती संध्याकाळची. तर छान प्रवासाला सुरुवात झाली होती. घरून निघताना काही मी क्लिप्स घेतले नाहीत, कारण खूप गडबड झाली होती. आणि अद्विक बघा कसा त्याच्या मावशीला मांडीवर घेऊन बसलाय. म्हणजे ती झोपली होती. हा आधी तिच्या मांडीवर झोपला होता. नंतर ती त्याच्या मांडीवर झोपली आणि त्याच्यात एवढे पेशन्स आहेत. खरंच तो खूप समजूतदार आहे. पण बाहेर गेल्यावर मुलं करतात हट्टीपणा थोडाफार. एवढं तेवढं चालायचंच. कारण ती लहान आहेत अजून आणि त्यांना काहीच कळतंय ना. पण असा तो खूप समजूतदार आहे. आणि त्याच्या हातात मी आहे ना कसलाच मोबाईल देत नाही. कसलाच मोबाईलच मी देत नाही त्याच्या हातात. तरीसुद्धा तो खूप जास्त सपोर्टिव्ह आहे. म्हणजे काही-काही मुलं लय चिडचिडे असतात आणि तो आहे ना म्हणजे मी मोबाईल देत नाही म्हणून म्हणेन किंवा काय, थोडासा मला एक्स्ट्रा जास्त त्रास देतो तो. पण मला ते सहन आहे. मी ते ॲक्सेप्ट करते. पण मला ते मोबाईल घेऊन पोरं जे बसतात ना 24-24 तास, ते अजिबात पटत नाही आणि अजिबात आवडत नाही. आणि त्यामुळेच आहे ना, त्याने मला किती जरी त्रास दिला ना, तरी मी त्याला आत्तापर्यंत मोबाईल दिलेला नाहीये. मी त्याला एकटीने सांभाळलेलं आहे, तरीसुद्धा मी त्याला मोबाईल दिलेला नाहीये. आणि खरंच त्यामुळे मला त्याची एक गोष्ट भारी वाटते. त्याने मला कितीही दमवू दे, मला काहीच वाटत नाही. फक्त मी त्याच्या हातात मोबाईल देत नाही. तर रात्रीच आम्ही मुंबईमध्ये पोहोचलो होतो आणि ट्रेनमध्ये घेऊन जाण्यासाठी ते थेपले मी बनवत होते. म्हणजे लाटत होते आणि माझी बहीण चपात्या लाटत होती. दोघे दोन्हीकडून लाटत होतो कारण उशीर झालेला होता. त्याच्यानंतर ना आम्ही बॅग वगैरे बाहेर घेऊन आलो आणि निघालो. तर डायरेक्ट आम्हाला इथून ट्रेन नव्हती. आता मी आहे कांदिवलीमध्ये आणि हा जो एरिया आहे ना, इथे माझं बालपण गेलेलं आहे. मी मुंबईमध्ये राहिलेली आहे. लहानाची मोठी मुंबईमध्ये झालेली आहे. त्याच्यानंतर ना आम्ही बस केली कारण रिक्षामध्येच एवढे सगळेजण मावत नव्हते आणि सामान पण आमच्याकडे जास्त होतं. सो आम्ही बसनेच गेलो आणि आत्ता आम्ही कांदिवलीमध्ये आहोत आणि कांदिवलीमधून आम्हाला दादरपर्यंत जायचं होतं. कारण दादरमधून आमची जी काही फायनल ट्रेन होती ना, ती दादरमधून होती किंवा सी-एस-टीला जायचं होतं. दोन्हीपैकी एक जे सोपं पडेल तिथे आम्ही उतरणार होतो. तर लोकल आम्ही पकडली आणि लोकल तर काय सारख्याच असतात तुम्हाला पण माहिती आहे आणि अद्विक एवढा एन्जॉय करत होता ना आणि त्याला मी असं सांगून आणलं होतं, की आपण आपल्या पप्पांकडे जाणार आहोत गंगानगरला. राजस्थानला आमची पहिली पोस्टिंग होती आत्ताची म्हणजे आहे चालू तिथे. तर आहे ना, तिकडे जाणार आहोत असं सांगितलं होतं. त्यामुळे त्याला तर लय भारी वाटत होतं आणि आम्ही तेव्हा असेच ट्रेननी जायचो ना, तर त्याला ते खरंसुद्धा वाटलं होतं. त्याच्यानंतर ना आम्ही दादर स्टेशनला येऊन बसलो. पावसाचं वातावरण वगैरे झालं होतं आणि प्लॅटफॉर्मवर मला खूप जास्त भीती वाटते. अ, म्हणजे माझ्यासाठी नाही, अद्विकसाठी कारण तो इकडे-तिकडे पळतो ना, त्याच्यामुळे त्याच्यावर 24 तास लक्ष ठेवायला लागतं. कारण लहान मुलांचं काही सांगता येत नाही. त्यांची मेमरी कुठं चालते, कुठं नाही चालत असे करतात. त्याच्यामुळे त्याला त्याच्या शेजारीच मी बसून होते 24 म्हणजे जेवढ्या पण वेळ होते तेवढ्या वेळ. त्याच्यानंतर पाऊस वगैरे चालू झाला होता दादर टर्मिनसच्या इथे आणि ह्या लेडीजने सगळ्यांनी म्हणजे सेम घातलं होतं आणि त्यांच्या रील्स बनवायचं काम चाललं होतं. त्याच्यानंतरनं मी थोड्याशा क्लिप्स घेतल्या इथे आणि खूप जास्त वेळ वाट पाहिल्यानंतर ना ट्रेन आली. कारण 1-1.5 तास तरी ट्रेन लेट आणि डायरेक्ट मी ट्रेनमध्ये बसल्यावरतीच व्हिडिओ बनवायला घेतला. अद्विकला खूप जास्त झोप आली होती. कारण तो सकाळ जेव्हापासून आम्ही रात्रीपासून पोहोचलो ना तिथे तेव्हापासून तो झोपलाच नव्हता. दिवसभर त्याचं नुसतं दंगा घालायचंच काम चाललेलं होतं. त्याच्यानंतर ट्रेनमध्ये व्हिडिओ जास्त काही मी घेतले नाही आहेत. जेवढे पण घेतले तेवढे तुमच्याबरोबर शेअर करेनच नक्कीच. आणि थोड्या सकाळी उठल्यानंतर ना मी वरती गेले होते कारण खाली अंकल बसले होते म्हणून. आणि माझा चेहरा बघू शकता तुम्ही किती जास्त स्वेलिंग आलेली आहे. कारण माझी झोप लागत नाही ट्रेनमध्ये का काय माहिती. आणि ह्याची बघा झोप होऊन सुद्धा ह्याचे नाटक चाललेलं होतं आणि यावेळेस त्याने इतकं मला दमवलंय ना बाहेर, मी तुम्हाला सांगू पण शकत नाही. खूप जास्त
त्याच्यानंतरनं ट्रेनमध्ये वडापाव आला होता, तो घेतला आणि इकडे बरं आहे, आपल्यासारखं आहे ना, आपल्याकडे महाराष्ट्रात ट्रेनमध्ये आहे ना, सारखं काही ना काही खायला येत असतं. तसं इकडे फारसं काही येत नाही आणि आलं तरी त्याची टेस्ट आपल्याला माहीत असते कशी असणार आहे. त्याच्यामुळे आपण ते घेण्याच्या फंद्यात पडत नाही. पण पोरांपुढे आपण डोकं लढवू शकत नाही. त्याला खूप भूक लागलेली होती. त्याने पहिल्या तर तवा-तवा 2-3 घास खूप खाल्ले. पण नंतरनं वडा काढून ठेवला आणि नुसता पाव खाल्ला. कारण त्या वड्याला चवच नव्हती कसलीच. त्याच्यानंतर ते येतंय ना कागदाचं बेंडक बनवलं होतं. त्याच्याबरोबर खेळायचं त्याचं काम चाललं होतं आणि दुपारचे 2-3 वाजले असतील. आम्ही बबीना इथे पोहोचलो होतो आणि इथे तेवढाच मी व्हिडिओ घेतला स्टेशनचा म्हणून तुमच्यासोबत शेअर करते. आणि त्याच्यानंतरनं मी काही जास्त व्हिडिओज घेतले नाही डायरेक्ट आणि इथली शेतं बघा. ही शेतं आहेत ना म्हणजे ह्यांना बांध नाही आहे, काही नाही आहे, तरी किती सिस्टमॅटिक एकदम प्लेन व्यवस्थित होते. त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो मथुरा जंक्शनला आणि इथेच आम्ही हॉटेलवर थांबणार होतो आणि गर्दी बघू शकता तुम्ही कृष्णाच्या नगरीत किती गर्दी झालेली आहे. त्याच्यानंतरनं स्टेशनवर थोडा वेळ थांबलो होतो कारण आम्हाला नक्की हॉटेल कुठे आहे ते बघत होते अंकल हे. चला तर भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक सो